महाराष्ट्रातील समाज जीवन या धड्याचा आपण आता अभ्यास करत आहोत आणि त्याच्या आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला तर आतापर्यंत आपण बघितलं की कशा रीतीने मंदिरं बांधली गेली, त्याच्यानंतर वाड्यामधलं नक्षीकाम, चित्रकाम कसं काय केलं गेलं, मग त्याचाच पुढचा आढावा. पेशवे काळामध्ये पुणे, सातारा, मेहनवली, नाशिक, चांदवड आणि निपाणी या भागातल्या ज्या वाड्यांमध्ये आहे बघितलं आपण तर त्याच्या भिंतीवर चित्र होती. त्याच्यानंतर पांडेश्वर, मोरगाव, पाल, बेनवडी, पुण्याजवळचं पाषाण या ठिकाणाच्या मंदिराच्या भिंतीवर चित्र केलेली होती. म्हणजे अर्थामध्ये जर आपण अर्थात बघितलं तर हे सगळं केलं गेलेलं आहे अगोदरच्याच लोकांनी. त्यावेळेचे चित्र जे काढायचे ते चित्रकार, त्याच्यानंतर पाषाण मूर्ती घडवायचे ते पाषाणकार, म्हणजे त्या लोकांनी हे बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतोय की या काळामध्ये चित्रांचे विषय काय असायचे तर दशावतार, गणपती, शंकर, रामपंचायत हे असायचे. आणि जर आपण विदर्भातल्या जामोदेतल्या जैन मंदिरामधील जर त्यांचं निरीक्षण केलं तर तिथं जीनचरित्र, काही पौराणिक गोष्टी या चित्ररूपाने केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय की रामायण, महाभारत, सण, उत्सव याच्यावरती आधारित ही चित्र केली जायची. म्हणजे चित्रकार हे याच विषय आपला करून त्याच्यावरतीच हे चित्र मंदिरामध्ये, वाड्यामध्ये हे करत असत. त्याच्यानंतर पोथ्यांवरील चित्र, लघुचित्र, व्यक्तिचित्र, प्रसंग चित्रही तिथं काही असत. आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण बघूया की शिल्प. तर शिवकाळातल्या शिवाजी महाराजांच्या कर्नाटक स्वारीच्या वेळी मलप्पा देसाई भेटीचं शिल्प आणि भुलेश्वर मंदिरावरच्या शिल्पकला, व्यक्ती शिल्प, प्राण्यांची शिल्प. आता प्राण्यांची शिल्प म्हणाल तर त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरणं पण दिलेली आहेत की हत्ती, मोर आणि माकड. तर भुलेश्वर मंदिरावरची शिल्पकला, व्यक्तिशिल्प, प्राण्यांची शिल्प आपण बघतो. आणि प्राण्यांच्या शिल्पामध्ये विशेष असा उल्लेख केलेला आहे की कोणती प्राणी वापरायचे तर हत्ती, मोर आणि माकड. त्याच्यानंतर टोकी येथील मंदिरामध्ये शिल्प आणि बाहेर जो भाग असायचा त्या संपूर्ण भागामध्ये शिल्पकला, तसंच पुण्यामधल्या त्रिशुंड गणपती मंदिर आणि मध्य प्रदेशाचं जे ठिकाण आहे तिथे अहिल्याबाई होळकर यांची छत्री आणि नेवासे येथे मोहिनीराज मंदिरातील शिल्पकला ही महत्वाची आहे. बघा, आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला विशेष असं हे ठिकाणं दिलेली आहेत जे आपण अभ्यास आता त्याचा करत आहोत. त्याच्यानंतर पुढे बघूया धातू मूर्ती. तर पेशव्यांनी पुण्यामधल्या पर्वती येथील मंदिरामध्ये पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती ह्या पूजेसाठी तयार करून घेतल्या होत्या. त्याच्याबरोबर काष्टशिल्प सुद्धा तयार होत असत. आता पुढचा विषय असा आहे आपला मुद्द्याचा की वाडमय. तर संत वाडमय पौराणिक आख्यान, टीका वाडमय, ओवी, अभंग, ग्रंथ, कथा, काव्य, चरित्र गाथा, संतांची चरित्र, त्याच्यानंतर स्फुट काव्य रचना, देवदेवतांच्या संदर्भातल्या आरत्या, पोवाडे, बखरी, ऐतिहासिक पत्रे, ही सगळी जी फौज आहे आपण आता वाचलेली, हे सगळं काही वाडमयाचे महत्वाचे भाग आहे आपले वाडमय आपल्या देशातलं. त्याच्यानंतर आपण बघतोय नाट्यकला. या नाट्यकलेमध्ये आपण बघणार आहोत की काही विशेष गोष्टींचा इथे उल्लेख केलेला आहे की दक्षिणेमध्ये तंजावर येथे मराठी नाटकांना 17व्या शतकापासून आरंभ झाला होता. कुठे? दक्षिणेमध्ये. मग सरफौजी राजाने या कलेस प्रोत्साहन दिले आणि या नाटकामध्ये काय काय व्हायचं बघा, तर गायन व्हायचं. म्हणजे गायन सुरू झालं की त्याच्यावरती मग काय केलं जायचं, नर्तन म्हणजे नृत्य केलं जायचं. म्हणजे जसं की नाटक कसं आपण बसवतो तर नाटक कसं बोलण्याने आपण करतो, पण ह्या नाटकामध्ये कसं आहे की नाटक तर आहेच पण त्याच्यामध्ये ते नाटक गायनात आलं असं करून आणि त्याच्यावर मग ते
ती लोक नृत्य करायचं असायचं आणि त्याला प्राधान्य दिलं जायचं. कारण जेव्हा आपण गातो आणि त्याच्यातून काही नृत्य आविष्कार दाखवतो ते अतिशय उल्लेख म्हणजे बघण्यासारखं असतं. तर ते जर का टीव्हीवर आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये काही आपले असे वाहिन्या आहेत की त्याच्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामध्ये एक छोटासा नाटकाचा प्रकार होतो. उदाहरणार्थ शाकुंतल घेतलं तर शाकुंतल मध्ये शकुंतला, दुष्यंत, त्यांचा मुलगा भरत ह्याच्याबद्दल जे आहे ते गायनाच्या स्वरूपातून ते नाटक त्याच्यामध्ये नृत्य करून दाखवणार की काय काय झालेलं आहे. पुढे जाऊया. तर आतापर्यंत आपण मध्ययुगातल्या कालखंडाचा आढावा घेतला. मराठ्यांच्या सत्तेचा उदय कसा झाला आणि त्याचा विस्तारित असा आपण संपूर्णपणे अभ्यास केला. आता पुढच्या वर्षी आपण आधुनिक कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. बरोबर? चला तर आलं, तुम्हाला सगळं लक्षात आलंच असेल. बरोबर? चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो या विभागामध्ये लिहिते व्हा या अंतर्गत शिल्प आणि धातुमूर्ती याच्याबद्दल तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. व्यवस्थित नोंद करून ठेवा, नमूद करून ठेवा. हे वाचताना आपल्या उपक्रमाचा मी शिकवताना ते तर तुमच्या कानावर पडलेलंच आहे. शिवाय चित्रफिती आपण बघितलं, आपले मुद्दे स्पष्ट केले, शिवाय आपलं पाठ्यपुस्तक पण आपल्या बरोबर. चला तर मग पुढे जाऊया.